निंबवली गावचे प्रथम नागरिक सन्मान्य सरपंच संजयजी गुळवी यांचा सन्मान होईल। एक मोठा सन्मान आदरणीय संजयजी गुळवी सर, तुमचा खूप मोठा मान आहे। गीतेमध्ये मित्रांनो 4 पात्र आहेत। पहिलं पात्र आहे संजय उवाच, असेच आपले मान्यवर पाहुणे संजयजी गुळवी यांचा हा सन्मान। मी सन्माननीय कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माझे गुरुवर्य राजेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होईल। समीरजी ठाकरे सगळेजण तुमचा आवाज मिस करतायत, जरा जबाबदारीमध्ये येऊया आपण पुन्हा। सो धन्यवाद गुळवी साहेब, प्लीज हॅव अ सीट अँड एन्जॉय द प्रोग्राम। निंबवली ग्रामपंचायत सदस्य प्रियश वखारे यांचा सुद्धा एक मोठा सत्कार होईल। प्रियश दादा आपण पुढे यायचंय। दरम्यान या ठिकाणी साहिलजी शेलके एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि चांगले स्कोरर सुद्धा आहेत, त्यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे आणि चांगले ऑपरेटर सुद्धा आहेत, त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत। परंतु या ठिकाणी एक पारितोषिक शिल्लक आहे। आपण पाहू शकाल कालच्या रजनीमध्ये MCC कासरवली संघाच्या मोहितच्या नावावरती एक अर्धशतक राहिलं आणि त्यांच्यासाठी A1 जोडी अर्थात कैलासजी शेलार आणि संजयजी वारगडे यांच्या माध्यमातून आपण 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत। हा सन्मान संपन्न झाल्यानंतर आपण हे पारितोषिक त्याच्या सुपूर्द करणार आहोत। मोहित एक्झॅक्टली आलेले आहेत। प्रियशजी वखारे यांचा सन्मान झाला आताच। त्यानंतर सचिनजी पाटील, सचिन दादा पाटील आपण पुढे यायचे। चला मोहित या आपण पुढे या। आपण मोहितला या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे वितरित करतोय आणि मी विनंती करतोय या ठिकाणी निंबोलीचे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संदीपजी गुलवी साहेबांनी की आपण पुढे यायचं आहे। आपला शुभ हस्ते आपण हे पारितोषिक इथे वितरित करू आणि संजयजी वारगडे साहेब आहेत, चला स्वतः आहेत, हरकत नाहीये। चला त्यांच्या सुपी साहेबांना सुद्धा घेणार आहोत। चला आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे 5,000 रुपयाचं पारितोषिक वितरित करू, ज्यांच्या माध्यमातून पाहिलं तर या स्पर्धेमधील दुसरी अर्धशतकी इनिंग आपण पाहिली आणि त्यांच्यासाठी हे तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक वितरित करतो संजयजी वारगडे आणि कैलासजी शेलार। आदरणीय मुकेश नांदुरकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। दरम्यान आपण पाहतो 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत। मोतीला पहिल्याच बॉलवर व्हेरी फर्स्ट बॉल जीवनदान मिळालेलं आहे आणि मला वाटतं की आदित्यच्या हातातून तो झेल निसटलेला आहे। फार रेअरली आपण असं दृश्य पाहतो की आदित्य असेल किंवा मौनिश असेल यांच्या माध्यमातून कॅचेस ड्रॉप होतात, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये काही होऊ शकतं। हो निश्चितपणे, कारण आपण पाहतो की प्री क्वार्टर फायनलची लढत आहे आणि थोडंसं प्रेशर असतो समीर खेळाडूंवरती। पृथ्वी मात्र पाहू शकाल चांगला पाला म्हणजे शॉट स्क्वेअरच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण पहा पुन्हा मात्र त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली। असं वाटतं की आज टेंबोलीचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यावरती जास्त मानसिक दडपण आहे की काय जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा। 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या। प्री क्वार्टर फायनलचा सामना जो जिंकेल तो यानंतर धानिवच्या विरुद्ध खेळताना तुम्हाला दिसेल आणि दोन्ही ग्रामीण क्रिकेटमधील महान संघ आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। जॉली स्पोर्ट कामतघर आणि त्यांच्या विरोधात टेंभोली। विद्यमान सरपंच ग्रामपंचायत निंबोलीचे सन्माननीय संजयजी गुळवी साहेब आपल्यापासून मात्र रजा घेत असताना त्याचं चांगलं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय। फटका हवेत केलाय, पुन्हा झेल होता त्या ठिकाणी, प्रयत्न चांगले झाले परंतु चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे 6 धाबांसाठी येतोय षटकार। क्या बात आहे, काय लाजवाब प्रयत्न केला होता, परंतु तो बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला। हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्लेयर। फटका लाजवाब, फ्रंट फुटला आल्यानंतर वाह, खोदून काढला अक्षरशः। बॉटमहँडचा चांगला वापर आणि हा बघा, हा उडणारा पक्षी नव्हता तर उडणारा मोनिश होता। ऑन साइडला पुन्हा एकदा रडार मध्ये जरूर नव्हता, स्ट्रोकला बनवलंय, हुक केलंय आणि धावांची भूक भागवली आहे। आणखी एक षटकार।
नक्की सध्या तरी आपण जर पाहिलं तर ज्या वेदांत पाटीलने या अगोदरच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या होत्या, गडी बाद केला होता एक. त्याच वेदांत पाटीलवरती आता मात्र मोर्चा खोललाय यश पाटीलनं आणि यश प्राप्त होत असताना 4 चेंडू होतात मात्र आतापर्यंत सामना गेला. 2 डबल धावा त्याने जोडले आणि बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि आता मात्र धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. या बिन गडीबाद जॉली स्पोर्ट कामगार संघ खेळत असताना पाहू शकाल 17 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात 17 आणि आता 17 खरं तर अशुभ आकडा मानला जातो क्रिकेटच्या खेळामध्ये. बघूया या 17वर कोणाला खतरा असेल. वेदांत थोडासा दबावात असेल, लागोपाठ 2 षटकार त्याच्या विरुद्ध तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट वेदांत. ओ हो कटर होता, पडल्यानंतर गर्रकन बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय डॉट बॉल. याच बरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि 17 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात पाहू शकाल या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामगार संघाची, कारण एकही गडी त्यांनी मात्र गमावलेला नाही. ही त्यांची जमेची बाजू आपण म्हणू शकतो. आणि हे दृश्य पहा या ठिकाणी ज्याप्रमाणे यश पाटीलने मात्र बॅटिंग केली आज पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अगदी क्लोज पिक्चर पहा. आणि प्रिन्स मूवीचं हेच तर वैशिष्ट्य आहे, जर मैदानाच्या आतमध्ये एक सुई जरी हरवली तरी ती सुई शोधण्याची ताकद या वाहिनीकडे आहे. आणि हा षटकार पहा लॉंग ऑफच्या दिशेनं उडता मोनिश पाटील पाहिला आपण. जबरदस्त मात्र टेलिकास्ट, किंग ऑफ टेलिकास्ट काम म्हटलं जातं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी देत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात 17 धावा फलक्यावरती. चला चिमुरड्याला सुद्धा मात्र या ठिकाणी एक आनंद आहे की मला सुद्धा ऑन माईक बोलायचं आहे, परंतु त्याच्यावरती एवढा दडपण आहे की तो मात्र माईक सुद्धा घेत नाहीये. ओ फटका हवेत केला, आता मोतीची विकेट डोक्यात, पुन्हा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, पुन्हा झेल ड्रॉप. आणि एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी पाहावं लागेल, चेक करावं लागेल. येस चेक करूया आपण. बाउंड्री चेक. आलताप आणि मोनिश तिथे होता. कॅच पकडली जरूर होती, परंतु त्याचा तोल, त्याचा बॅलन्स त्याला सांभाळता आला नव्हता त्या ठिकाणी. एक्झॅक्टली आता बघूया हा षटकार आहे की सेव्ह आहे. चला सेव्ह आहे, सेव्ह आहे. षटकार पाहिले तर एका धावेवरती आपण पाहतो म्हणजे झेल जरूर ड्रॉप झाला, परंतु मोनीचं कौतुक करावं लागेल, कारण कठीण तो झेल होता, परंतु त्या ठिकाणी 100% कमिटमेंट. हे दृश्य पहा वारंवार मात्र प्रिन्स मूवीच्या माध्यमातून दाखवला जातोय. पुन्हा एकदा प्रतीक पाटील ओव्हर द विकेट. यस समोर फ्लिक केला, ऑन साइडला टर्न केला बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतात, पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात, परंतु 2 धावा यश आणि मोतीनं पूर्ण केलेल्या आहेत त्या जॉली स्पोर्ट कामतगरसाठी. धावा मात्र पाहिला तर या ठिकाणी या दोन्ही एंड कडून आता मात्र पाहायला मिळतात. मोतीच्या बॅटमध्ये सुद्धा मात्र धावा निघतायत आणि यश सुद्धा मात्र त्या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय. 20 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. एकूण 8 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. पुन्हा मात्र अकुटापता चेंडू ऑन साइडला पुल केलाय आणि चेंडू मात्र चालला पुन्हा स्क्वेअर लेगच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. आणि आता मात्र पहा, मी मगाशी म्हटलं होतं तरी फक्त स्पर्धा नाही तर लाखिवलीकरांचा उत्सव आहे, सण आहे, जत्रा म्हटली तर वावगं ठरणार नाहीये. क्या बात आहे. टाळ्यांचा, शिट्ट्यांचा आणि भोंग्यांचा गजर होऊन जाऊ द्या, कारण ही लाखिवलीची स्पर्धा नाही, लाखिवलीचा उत्सव आहे. निमित्तानं खुये येते मात्र मोठी यात्रा होती आणि त्या यात्रेतून भोंगे आता मात्र आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे चांगला वातावरण निर्माण झालं असं वाटतं की आपण IPL ची काय स्पर्धा कव्हर करतो की काय, कारण जबरदस्त या स्पर्धेनं समीर उंच शिखर गाठलंय. आणि जरूर या ठिकाणी राजेंद्र पाटील सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि हे दृश्य पहा, जिकडे पाहावा तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती पाहू शकाल त्या ठिकाणी लाइटिंग. क्या बात आहे. ढगात लाइटिंग लावतात फलंदाज आणि सध्या डोक्यावर लाइटिंग लावली आहे आमच्या प्रेक्षकांनी. हो हो हो, ये उड़ाया, ये गेंद जाएगी मैदान के बाहर. 6 रन. कहा था ना, मोती धोखा देने वालों में से नहीं है, उनका जेल ड्रॉप किया था और अभी सामने वाले के लिए खतरा बन चुका है. ये मोती
मोतीसारखं चमकत असताना मागच्या कित्येक स्पर्धांपासून आपण बघतोय आणि प्रतीकवर आता आक्रमण. खरं तर प्रेक्षकांसाठी हे नवीनच आहे. मला वाटतं की पहिल्यांदाच आपल्या परिसरामध्ये डे नाईट स्वरूपाची स्पर्धा आणि अक्षरशः प्रेक्षकांनी राजेंद्र पाटील साहेबांच्या स्पर्धेला डोक्यावर घेतलेला आहे. जरूर जरूर. आणि पाहू शकाल या ठिकाणी शिवसेना माथाडी कामगार सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष पिंपलगडचे अंकुजी भुईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचा सन्मान लगेच आपण इथे संपन्न त्यांच्या वतीनं हा सन्मान इथे मात्र केला जाणार आहे. पहा, यालाच म्हणतात क्रिकेटचे दर्दी. कारण या स्पर्धेच्या वतीनं राजेंद्र पाटील सर असतील, त्यांचे सुपुत्र प्रणव पाटील असतील, अनेक मान्यवरांचा त्यांनी सन्मान इथे मात्र साकारलं. परंतु अंकुजी भोईर यांच्या वतीनं आयोजकांचा सन्मान इथं होतोय. त्यापेक्षा या स्पर्धेमध्ये काय हवं आहे, या स्पर्धेची पोचपावती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. प्रणव पाटील, आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आणि प्रेक्षकांनो, स्पर्धा आवडली असेल तर एकदा आयोजकांसाठी राजेंद्र पाटील साठी एकदा जोरदार टाळ वाजू द्या. चला, प्रणव पाटील आपण सुद्धा यायचा. परंतु या ठिकाणी आता मोतीची विकेट धोक्यात आहे. लॉंग ऑनला 17 काही तर आता चूक होणार नाहीये. त्याने पकडला झेल. आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी बॅटरला मात्र DRS ची मागणी केलेली आहे की या चेंडू भीमर आहे की नाही. आता मात्र तिसरे पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये येतील, पाहणीशा करतील. आणि इथे मात्र सन्मान आपण पाहू शकाल. अंकुजी भुईर जे पिंपलगडचे आहेत, शिवसेना माथाडी कामगार सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे मात्र संपन्न केला जातोय. आज खरोखरच राजेंद्र पाटील आणि त्यांच्या परिवारासाठी सुद्धा हे भावनिक क्षण असेल. अगदी ते इमोशनल झालेले आहेत. कारण ते स्वतः व्यक्त होतात की आमच्या स्वप्नातही नव्हतं की अशा प्रकारे आम्ही स्पर्धा भरू आणि एक यशस्वी स्पर्धा मित्र हो. आज या लाखिवलीमध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं नाव घेतलं जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी. फलंदाज मोती बाद आहे. चला, आयोजकांना मी विनंती करतो की आपण खेळाडू कक्षाकडे मात्र पूर्णपणे तातडीने लक्ष द्यायचं आहे. आणि हा झेल पहा, मोतीची विकेट्स काय जबरदस्त स्टायलिश ना मात्र त्या ठिकाणी मिस्टर मोनिश पाटील आहे. त्या ठिकाणी चूक होणार नाही. त्याने मात्र चांगल्या प्रमाणात तो झेल तिथे मात्र पकडला गेला. आणि अखेर जॉली स्पोर्ट कामतकर संघाला या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना जनसमुदाय, मानवी समुंदर, तिकडे तिकडे पाहावा, तिकडे मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक आमच्या सोबतीला जोडलेले आहेत. प्रिन्स मूवीच्या वाहिनीवरती त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पिंपलगडचे सन्मानित सोमनाथजी भुईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. राजेंद्र पाटील सरांचे अगदी जिवलग मित्र आहेत. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि पोलीस मित्र आहेत. यस, या आपण व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि पहा, रात्रीची आपण जर पाहिली तर 12:30 वाजून गेलेले आहेत, तरी सुद्धा मात्र 500च्या जवळपास प्रेक्षक युट्यूबच्या वतीने स्पर्धा पाहत आहेत. क्या बात आहे. आणि मैदानावर तर हजारोच्या संख्येने आहेत. प्रचंड जनसमुदाय. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. आणि प्रतीकनं फायनली मोतीला या ठिकाणी आउट केलेला. धावसंख्या धावफलकावरती मुकादम सर आम्हाला सांगतायत 31 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता अंतिम ओव्हरमध्ये यशचा वापर येथे केला जातोय. यश आपण जर पाहिले तर एक्झॅक्टली या विकेट टेकर गोलंदाज आहे. परंतु आता मात्र स्लॉग वरमध्ये आय थिंक त्याच्यावरती कदाचित मात्र दडपण असेल का नाही. कारण 2 षटकामध्ये पाहिले तर जॉली स्पोर्ट कामतकर संघाच्या वतीने मात्र धाबांची लयलूट केली गेली. कारण 31 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि फक्त एकच गडी त्या संघाने गमावला आहे. आणि आता मात्र पाहू शकाल यशच्या सोबतीला आता मात्र ओम पाटीलला आपण पाहतोय. आणि ओमच्या क्रमांकामध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी बदल केला जातोय. त्याला मात्र प्रमोशन दिलेलं आहे. 1 डाऊन पोझिशनला त्याला मात्र पाठवलं आहे. त्याचा मात्र फायदा कामतकर संघाला इथे मात्र होणार का, की यश नांदुरकर या ठिकाणी एका दुसरे विकेट्स प्राप्त करून आपल्या संघाला बाग करण्यामध्ये त्याचा मात्र या ठिकाणी सिंहाचा वाटा असणार का. मात्र मार्गस्थ झालाय राऊंड विकेटला. हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडले तर थोडासा समीर खाली राहिलाय. आणि त्यामुळे मात्र पाहिलं तर सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. जरूर जरूर. पहिल्या मॅचमध्ये वेहलेच्या विरुद्ध अशीच काहीशी परिस्थिती टेंभोलीकरांची होती. त्यावेळेला मंदार घोराटकर तारणहार बनला. आता यश बघूया येथून पलटवार करून देऊन पुन्हा येथून धावा रोखण्याचा प्रयत्न करेल का. मोमेंटम टेंभोलीच्या बाजूने करणार की एका बाजूने जो आक्रमण सुरू झालेला आहे तो कायम कामतगरचे खेळाडू करणार. हो, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड समोर लॉफ्ट केलाय. फिल्डर जज करतात परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ पार्क. बिग वन षटकार.
जरूर जरूर जेवढा दुःख गोलंदाजाला झाला असेल तेवढा दुःख यश हर्ष पाटीलला झालंय, कारण आयवा झेल पकडण्याची त्याच्याकडे संधी दुसऱ्यांदा आली होती, परंतु त्यांनी संधी गमावली. परंतु फटका लाजबाब रिप्ले मध्ये पाहू शकाल. लॉंग ऑन वरती शत्रशेख होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय होताना चाललाय. अल्ताफ शेखला टाटा बाय बाय करत येतोय षटकार. मित्रांनो, स्पर्धा जर आवडली असेल तर एकदा या स्पर्धेसाठी आयोजकांच्या साठी टाळ्यांचा गजर असू द्या. टाळ्यांमध्ये कंजूशी करू नका मित्रांनो. या विभागातील पहिल्यांदा डे नाईटच्या स्वरूपात स्पर्धा तुमच्या भेटीस आली आणि हे दृश्य पहा. प्रत्येक क्षेत्रातून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकडे मात्र टकमक नजर लावून पाहत आहेत. गोलंदाज यश नांदुरकर पुन्हा एकदा अजून एक फटका उभे केलाय. विकेट सोडणार का मनीष पाटील? चेंडूच्या खाली दुसरा झेल पकडत असताना मनीष पाटील आहे. दरम्यान पाहतोय की आपण निश्चित कोंडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि खास हंसिका स्पोर्ट पिंपळगडचे खंदे समर्थक सरस साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि तसेच पाहतोय तालुका क्रिकेटमध्ये एक अतिशय उत्कृष्ट पंच निखिलेश भैयाके सध्या तरी पाहतोय की आपण हंसिका स्पोर्ट पिंपळगडचे कोच म्हणून भूमिका पार पाडताना पाहतोय. आदरणीय सोमनाथ भोईर पोलीस मित्र आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. आज राजेंद्र पाटील साहेबांचा मित्र परिवार आपण पाहतोय आणि आज संपूर्ण जनसमुदाय. योगी सर, आयुष्यामध्ये सर्वजण पैसा कमावतात, परंतु आज या स्टेजवर येथे जमा झालेली मंडळी सांगून देते की राजेंद्र पाटील साहेबांची संपत्ती किती आहे. निश्चितपणे कारण त्यांना माणसं जोडायला आवडतात, माणसं तोडायला नाही. आणि त्याच्यामुळे मात्र आज या स्पर्धेच्या माध्यमातून समीर आपण 3 दिवस रात्र इथे मात्र पाहुण्यांची जी मांदेली पाहिजे ना, तीच त्यांची खरी संपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. सरळपणे लॉफ केला अगदी 20 मध्ये. अल्ताफ आहे, अल्ताफला चेंडून हुलकावणी दिली आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आहे. 4 धावांसाठी तो चौकार. नाही, आज थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, काही कॅचेस पाहायला मिळाल्या, परंतु बऱ्याचदा खराब क्षेत्ररक्षण देखील या डावामध्ये झालेलं आहे. जरूर आपण या ठिकाणी पाहू शकाल ढगात चांदण्यांची लाइटिंग आहे, परंतु मैदानाच्या अगदी चौफेर बाजूला जर पाहिली तर प्रेक्षकांच्या डोक्यांवरती हे लाइटिंग पहा. हो जरूर, हे दृश्य आपण कॅरिबियन अगदी वेस्ट इंडिजच्या स्पर्धेमध्ये पाहत असतो, परंतु हे दृश्य आज आपल्याला लाखिवली विभागामध्ये पाहायला मिळत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. हो, बाजूच्याच गावामध्ये कुहे गावामध्ये जत्रा आहे, यात्रा उत्सव सुरू आहे आणि तेथून मंडळी थेट क्रिकेटच्या मैदानाकडे वळते. यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग बॉल हवेत, डाऊन दी बॉल्स विथ द गोलंदाज आणि मिळाली आहे सफलता यशला. फलंदाज आउट. चुकी घडली, कारण हा चेंडू जर सोडून दिला असता तर आय थिंक कदाचित पंचांना मात्र त्या ठिकाणी विचार करण्यास भाग पाडलं असतं, कारण ऑफस्टिकच्या अगदी बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि टॉप एज लागले त्या ठिकाणी. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर चेंडू बॅटमध्ये परफेक्टली एलिव्हेशन झालं नाहीये, सॉफ्ट डिसमिसल. आणि पाहिलं तर स्वतः गोलंदाज यश चेंडूच्या खाली गेला आणि अखेर यशला मिळणारी ही दुसरी सफलता. जॉली स्पोर्ट कामतगर संघाने आतापर्यंत गडी गमावले 3, कारण पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर यश बाद झाला, त्याच्यानंतर मात्र पाहिलं तर मोती बाद झाला आणि आता मात्र मोहिल चौकाराच्या साईड मात्र त्यांनी आपल्या संघाला 4 धावांचं योगदान दिलं, तो बाद झाला. आणि आता मात्र ओम पाटीलच्या सोबतीला आलाय मिस्टर निहार. शेवटचे आपण जर पाहिले तर या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक, एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण 41 धावा. यश नांदुरकर पुन्हा एकदा मात्र पाहू शकाल या ठिकाणी या स्टेप मध्ये मात्र तो चुकतोय आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा डेड बॉलचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक, चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतो जॉली स्पोर्ट कामतगर संघ आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक उभरता सितारा आहे, येणारा भविष्य आहे टेंबुली गावासाठी. आपण यशचा विचार केला तर यंग टॅलेंट आहे. आणि या डावातील शेवटचा चेंडू, हा फटका केला ढगात, मिस टायमिंग स्ट्रोक. अल्ताफ शेख चेंडूच्या खाली. आज अल्ताफचा आपण विचार केला तर समीर पूर्णपणे सासपडताना पाहायला मिळाला, कारण भरपूर मिस फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. फलंदाजाने 2 धाबा तिथे कंप्लीट केल्या गेल्या आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 43 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता प्रिन्स मूव्हीज जे हनुमान टेंबोली संघाला 18 चेंडू अर्थात 3 षटकांमध्ये 44 धाबांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल. जबरदस्त ही लढाई होणार आहे. आणि बघा, ज्या वेळेला दोन्ही बाजूनं समान ताकद लागते ना,
त्यावेळेला बॅटल युद्ध फार मोठं होतं, कारण आता छोटे मोठे युद्ध संपलेले आहेत, आता मोठ्या युद्धांना सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्वांचाच कस लागेल, सर्वांनाच मेहनत घ्यावी लागणार आहे. 44 लक्षात इथून पार करण्यासाठी बघूया कोणते बॅटर येतात. तोपर्यंत आपण काही सन्मान या ठिकाणी पार पाडत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये प्रथमेश पाटील, अर्थातच प्रिन्स ऑफ लाखिवली, त्यांच्या दिदी दीपाली ययाती ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. दीपाली ययाती भोईर अंजूर या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्या प्रोफेशनली टीचर आहेत दीपाली ताईंचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील साहेबांच्या आता घराण्यामध्ये आपण जर विचार केला तर अनेक उच्च शिक्षित तुम्हाला सर्वच पाहायला मिळतील. दीपाली ताई स्वतः आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय रघुनाथ पाटील साहेबांची संपत्ती आहे. राजेंद्र पाटील साहेबांच्या मिसेस सौ रसवंती पाटील मॅडम यांच्या शुभासे आपण ताईंना सन्मानित करतोय, ज्या प्रोफेशनली टीचर आहेत. त्यानंतर मीनाक्षी पाटील केवणी ह्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सर्व दिदींचा सन्मान. मीनाक्षी गोंधळे दिवे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. 44 लक्ष. चला फिल्डिंग सेट करा टीम कामतगड. ताईंना सन्मानित करत आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच या स्पर्धेचे जनक यांच्या सौभाग्यवती रसवंती पाटील यांच्या शुभासे आपण हे सर्व सन्मान पार पाडत आहोत. त्यानंतर डॉक्टर वीणा कपिल पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. प्रथमेश दादांची दीदी आहेत, बहीण आहे आणि बघा सर्वच उच्च शिक्षित आहेत. आपण एक ताई बघितली ज्या प्रोफेशनल टीचर आहेत आणि एक ताई आपण पाहतो ज्या प्रोफेशनली डॉक्टर आहेत. क्या बात आहे. आणि आणखी एक ताई मला वाटतं ते प्रेझेंट नाही आहेत, परंतु त्या सुद्धा टीचर आहेत. आणि डॉक्टर वीणाताईंना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. रसवंती पाटील या स्पर्धेचे आयोजक जनक राजेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांचा सन्मान. त्यानंतर लीलाताई पाटील, लीलाताई तानाजी पाटील ज्या प्रथमेश पाटील यांच्या मातोश्री आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सौ लीलाताई तानाजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. रसवंती पाटील धन्यवाद. आज आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांना तसेच आपल्या कुटुंबातील आपल्या परिवारातील सर्व सभासदांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. क्या बात आहे. आणि या ठिकाणी विशेष सन्मान केला जाणार आहे तो अर्थातच या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील यांच्या सौ रसवंती राजेंद्र पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि हा सन्मान मी सौ लीलाताई तानाजी पाटील त्यांना विनंती करेन, नक्कीच त्या त्यांच्या जाऊबाई आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या या स्पर्धेमागे. आणि खरं तर परंतु समीर, जाऊबाईमध्ये जर आपण तर म्हणता एवढं प्रेम असणं सुद्धा हे चांगलं बाब आहे. कारण सध्या तरी आपण जर परिस्थिती पाहिली तर अनेक घरामध्ये जाऊबाईंचं मात्र जमत नसतं. क्या बात आहे. नाही नाही नाही, पण गरजेचं आहे या सर्व गोष्टी. आणि आज आपण संपूर्ण परिवाराला त्यांच्या पाहतो या ठिकाणी. कुठल्या प्रकारचे मतभेद भेदभाव न करता स्पर्धेसाठी सर्वोत्तपरी त्यांनी दिलेला आहे.
हेलो। लाख कहते थे ये हो नहीं सकता, लाख कहते थे ये हो नहीं सकता, ये हो भी गया है, वो करके भी दिखाया राजेंद्र पाटीलने. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या पंचकृषीमध्ये अशी डेना स्पर्धा ही प्रथमच झालेली आहे आणि मी हॅट्सअप करतो त्यांना आणि लाखिली गावाला सुद्धा. कारण लहान व्यक्तीपासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत इथं जी हजेरी लावली लाखिली गावातील, ते लाखिली गावातील महिलांना आणि सर्व लहानपासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत त्यांना सल्यूट आहे. अशी सुंदर आयोजित अशी एक स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेचं जे श्रीफल होते, श्री गणेश होतं, या आमच्या शेखर भोईरवर आमच्या आजच्या झालं, हे आमची अभिमानाची गोष्ट आहे. आणि राजेंद्र पाटील असेच पुढे जावं आणि आणखीन असे पुढे स्पर्धा ठेवो. धन्यवाद. क्या बात आहे. जुन अंदुर्गीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी यांचे बोल तुम्हाला ऐकायला मिळाले. सामना सुरू होतोय. रितेश पहिलाच बॉल ऑन साइडला, फटका फसतोय, बॉल हवेत, मिड ऑनचा फिल्डर ओ हो बॉल मागे बराच मागे धावत गेला, परंतु झेल त्या ठिकाणी पकडता आलेला नाहीये. चांगला प्रयत्न केला आणि त्या दरम्यान प्रतीकला 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करता आलेल्या आहेत. दररोज प्रत्येक पारीसाठी एक पारितोषिक आलेले पर 6 साठी मिस्टर आमचे चेतन जाधव यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु पावशकाला प्रिन्स मूवीजचा आपण जर विचार केला किंवा लाकिवलीचा आपण जर पाहिलं तर दुसरा प्रिन्स अर्थात या ठिकाणी पोहोचलाय, मनीष गुलवी. त्याचं करूया आपण हार्दिक स्वागत. त्याच्या सोबतीला पावशकाला या ठिकाणी मिस्टर विवेक गुलवी हे सुद्धा इथे पोहोचले आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. ऑन साईडला मात्र टर्निंगला चेंडू चालला, अगदी मिडविकेटवरून शॉट मिडविकेटला मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला आणि या ठिकाणी कॉम्बिनेशन परफेक्टली जुळले नाहीये. दुहेरीचा प्रयत्न फलंदाज परेश गुराडकर करत होता, परंतु प्रतीक पाटील नाकारलं आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. थँक्यू डीजे. आणि खास ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण जर पाहिलं तर सुरत वरून हे दोघे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रथमेश पाटील यांच्या प्रेमा खातीर. धावसंख्या धावफलकावरती 2 असताना फार मोठा धक्का लागलेला आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि परेश गोराटकर ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, तो या ठिकाणी दुर्दैवीरित्या आउट झाला. धावबादच्या स्वरूपामध्ये फार मोठा धक्का लागला. आदरणीय कमलाकर पाटील शिवसेना शाखा प्रमुख लाखिवली, मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. चला धानीव संघ सुद्धा आपण विनंती करतोय की आपण रेडी राहायचं आहे, कारण जो संघ मात्र या सामन्यामध्ये जिंकणार आहे तो संघ मात्र धानीव संघाच्या विरोधात क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये खेळणार आहे. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 धाबा लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 44 धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करत असताना प्रिन्स मूवीज टेंबोली संघ. आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी टेंबोली संघाला पहिला मोठा धक्का लागला गेला, कारण परेश गुराडकर मात्र त्या ठिकाणी 0वरती माघारी परतला आणि 3ऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज मोनिश पाटील, लेफ्ट आर्म बॅटर. कमलाकर पाटील यांनी देखील मागील 16 ते 17 वर्ष ही स्पर्धा भरवत असताना आम्हाला खूप मोलाची साथ दिलेली आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. लेफ्टी बॅटर मोनिश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल आल्या हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा धावबादची संधी होती. रिस्की सिंगल्स पूर्ण केल्या जात आहेत. टेंबोलीचे फार मोठे पाठीराखे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 4. आणि हे दृश्य पहा, प्रेक्षक ची मात्र या ठिकाणी मांदियाला आपण पाहतोय. अनेक संख्येने मात्र प्रेक्षक आज आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. जिकडे पाहिलं तर तिकडे प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. आणि आपण जर पाहिलं तर पिंपलघर संघातील आपण जर पाहिलं तर भरपूर चाहते आज लाखिवलीकडे मात्र सर्वांची पावले आपल्याला पाहायला मिळाली. ओ शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय अँड सक्सेसफुल. लाखवली मंडप डेकोरेटरच्या स्टँडच्या डोक्यावरून चेंडू गुल झालाय. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला बॉम्ब ब्लास्ट. टावरिंग षटकार. अफलातून हा फटका तुम्हाला बघायला मिळाला. अक्कू टप्प्याचा बॉल आणि थेट त्या बॉलला भिरकावून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार आणि या षटकाराच्या मदतीने
10वर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आणि तसे जर पाहिले तर आज टेंबोली संघाला मात्र प्रिन्स ऑफ लाखिवली मिस्टर प्रथमेश पाटील यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. आणि जसा प्रत्येकच्या बाटमधून षटकार निघाला, प्रथमेश पाटीलच्या चेहऱ्यावरती थोडीशी का होईना गोड स्माइल मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि नक्की योगी सर, आणखी एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण या ओव्हर नंतर तो सन्मान करणार आहोत. रितेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रतीक समोर फटका, फर्स्ट लाईट टॉप एज, मोती डाऊन दी बॉल आणि या मॅचची गोल्डन विकेट. प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबोली आउट होतोय. बिग ब्लो. एक दाम्पत्य आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले त्या स्पर्धेचे जनक पाहू शकाल या ठिकाणी राजेंद्र पाटील सर आणि त्यांच्या सौभाग्यवती रसवंती राजेंद्र पाटील यांचा सन्मान त्यांच्या ज्या मुली आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आज आपले वडील आणि आपली माता अर्थात त्यांचा सन्मान इथे मात्र या ठिकाणी संपन्न केला जातोय. अजून काय हवं आहे या पाटील परिवाराला, हे दृश्य पहा ऑन स्क्रीनवरती. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर एक मोठी विकेट्स प्राप्त करून दिली गोलंदाज रितेश धुमाळनं. कारण प्रत्येक पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत पाहिलं तर या ठिकाणी टेंबोलीकरांच्या विजयाच्या ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र वाढल्या होत्या. परंतु हा टेंबोलीचा संघ आहे, कधी कोणता खेळाडू कुठल्या क्रमांकावरती येऊन आपली नावाची छाप सोडेल हे सांगणं सुद्धा फार कठीण आहे. आणि त्याच मुले आता तिसऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज अल्ताफ शेख. सध्या दृश्य पाहू शकाल या ठिकाणी हा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून हो इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, लाऊड अपील. थोडंसं आपण जर पाहिलं तर इम्पॅक्ट जो आहे तो मात्र उजव्या स्टिकच्या आय थिंक बाहेर होता आणि त्याच अनुषंगाने मात्र ही अपील सावंत सरांनी मात्र या ठिकाणी फेटाळली आणि लेगबाच्या स्वरूपात एक धाव. त्यानंतर तानाजी पाटील आणि सौ लीलाताई पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यांच्या मुलींकडनं हा सन्मान येथे केला जातोय. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता अल्ताफ शेखचा, ज्याच्यासाठी प्रत्येक षटकारास 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. रवींद्र भालेकर यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. समीर, आपण म्हणतो ना की कधी कधी आई वडिलांवरचं प्रेम मुलाचं कधी कधी कमी होतं, परंतु मुलींचं कधी प्रेम कमी होत नसतो. आणि ते आज प्रेम इथे मात्र आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी हा मुलींच्या माध्यमातून आपल्या आई वडिलांचा सन्मान इथे मात्र संपन्न होत असताना प्रथमेश पाटील यांचे पिताश्री आणि मातोश्री यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. चला, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. लगेच कामतकर संघ विनंती असेल की आपण फिल्डिंग लावायला सुरुवात करा, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. 44 धाबांचा पाठलाग करत असताना टीम प्रिन्स मूव्हीज टेंबोली आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 33 धाबांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकायचा असेल तर. 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. गावदेवी स्पोर्ट लाखिवलीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक वर्षामध्ये आपण पाहतोय 2009ला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज आपण पाहतोय की 2025 मध्ये ही स्पर्धा आलेली आहे. 17वं वर्ष आपण पाहतोय. मला वाटतं की मध्ये 1-2 वर्ष कोरोनामध्ये जरूर ब्रेक होता, परंतु तदनंतर आपण जर विचार केला, हे पहा गावदेवी स्पोर्ट लाखिवलीचा आपण विषय घेतला आणि लगेचच गावदेवी स्पोर्ट लाखिवली ऑन स्क्रीन. अजित पाटील, त्यानंतर बाळाला तुम्ही पाहतात, अर्थातच वीरभाई, त्यानंतर ऋतिक आहे, संपूर्ण टीम आहे ज्या त्यांची देखील मेहनत या स्पर्धेसाठी तुम्हाला बघायला मिळालेली आहे. त्यांच्यासाठी देखील टाळ्या होणं गरजेचे आहेत. हो, निश्चितपणे त्यांनी सुद्धा मात्र दिवस रात्र या स्पर्धेसाठी मेहनत केली आणि त्यांना आज मेहनतीचा फल प्राप्त झालेला आहे. आणि आय थिंक या सत्रामध्ये सुद्धा मात्र लाखिवलीचा मात्र चांगला परफॉर्मन्स पाहिला आपण, परंतु काही चुका घडल्या गेल्या आणि त्याचमुळे या स्पर्धेत त्याचं अस्तित्व संपन्न झाला. परंतु आयोजनामध्ये मात्र कुठल्याही मात्र कमतरता मात्र आपल्याला भासत नाहीये. चला, कामोदर संघ आपण जास्त वेळ खर्च करता प्लीज, आपण खेळायला सुरुवात करायची आहे, कारण यानंतर आपल्याला अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत. 12 चेंडू आणि 12 मध्ये विजयासाठी 33 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. आणि पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अल्ताफ शेखच्या सोबतीला आता मात्र मोनिश पाटील आहे. चला, गोलंदाज आता मात्र ओम पाटील षटकाला सुरुवात करतोय. ओम पाटीलला आपण जर विचार केला तर बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र त्याला प्रमोशन दिलं गेलं, परंतु एकही चेंडू त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. हो, पाहू शकाल शॉट रेणा जागेवरून मात्र टाकण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चेंडूने सुरुवात केली. डॉट चेंडू आलाय.
असे डॉट बॉल आता दबाव वाढवणार आहेत आणि रवींद्र भालेकर यांच्याकडून अल्ताफसाठी 5,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत, परंतु मॅच विनिंग नॉक त्याला खेळावी लागेल. ओ हो, पलटी स्ट्रोक, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक बॉल सरळ बुंध्यात टाकलाय. हा देखील चेंडू डॉट येतोय, दबाव वाढत चाललाय टेंबवलीकरांवर. अनेक वर्ष पहा याच अनुषंगाने मात्र अमोल पाटील सुद्धा मात्र गोलंदाजी केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता मात्र त्याचे सुपुत्र आता मात्र त्यांच्याकडून धडे घेत असताना इथे मात्र तो मात्र चांगली कामगिरी करतोय. सलगता दुसरा निर्धाव चेंडू त्याच्या मात्र खोट्यामधून बाहेर निघाला. सरळ बॅटने केल्याचा प्रयत्न, बॉलर पास ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता, परंतु हा तिसरा डॉट. आणि आता मात्र टेंबोलीकरांच्या समस्या या सामन्यामध्ये समीर वाढलेल्या आहेत. जरूर लागोपाठ 3 चेंडू डॉट आलेले आहेत आणि इथून आता येणारे 9 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 33 धावांची गरज आहे. ओम पाटील पुढचा बॉल, अल्ताफ समोर, पुन्हा यॉर्कलेंड ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल मागे आलाय. एक धाव इथे मिळाली आहे. बॅकअपला फिल्डर येत आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि स्कोर एका धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 12 धावा, येणारे 8 बॉल, 32 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक बॉलवर 4 धावा. जरूर आता मात्र या ठिकाणी रिक्षाने नव्हे तर विमानाची तिकीट तुम्हाला बुक करावं लागतील. रिक्षाने प्रवास केला तर फक्त तुम्ही टेंबोली गावापर्यंत पोहोचू शकता, परंतु विजयापर्यंत पोहोचत असेल तर आता मात्र हवाई मार्गाने तुम्हाला प्रवास करावा लागेल. आणि तो प्रवास इथून मात्र आय थिंक मोनिश पाटीलला मात्र सुरुवात करावी लागेल, कारण चेंडूची संख्या आता मात्र कमी शिल्लक आहे. धाबांची संख्या आता मात्र आपण जास्त पाहतोय, कारण 8 चेंडू आता शिल्लक आणि त्या 8 मध्ये विजयासाठी 32 धाबांची गरज. कामतगर संघ पहा, प्रत्येक चेंडूवरती तुम्ही जास्त वेळ खर्च करता, कारण आयोजकाच्या वतीने मी तुम्हाला सूचना इथे पोहोचवतोय, जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज पुन्हा एकदा ओम पाटील, ओमच्या अगेन्स्ट मोनिश पाटील. हो, स्लाइस करण्याचा प्रयत्न, चौथा डॉट चेंडू समीर या षटकामध्ये. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने झुकवलेले आहे. मी ऑलरेडी फर्स्ट इनिंग मध्ये देखील सांगितलं होतं की पलटवार तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्येच करावा लागेल, ज्या वेळेला यश नांदुरकर गोलंदाजी करत होता, कारण चेसिंग करत असताना सायकोलॉजिकली एक प्रेशर निर्माण होत असतो, जसा की पलटवार मंदार घोराटकरनं पहिल्या मॅच मध्ये केला होता. परंतु आता दडपण फलंदाजावरती वाढलेला आहे, कारण इथून आता मात्र फक्त या ठिकाणी हिट आउट नाही तर गेट आउट, कारण तुम्हाला हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल, कारण 7 मध्ये इथून 32 धावा जोडायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडूचं दर्शन तुम्हाला आता या ठिकाणी सीमेरेषेला मात्र घडवावं लागेल. पहा, अलटी पलटी पूर्णपणे फटके बाहेर काढले, परंतु कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. या षटकातील ओम पाटीलचा 5वा डॉट चेंडू. ओम पाटीलची बॉलिंग तुम्हाला आवडली असेल तर या खेळाडूसाठी टाळ्यांचा गजर असू द्या. चांगला क्रिकेटची सराहना होणं गरजेचे आहे, परंतु पाहू शकाल या ठिकाणी 2 षटकाचा खेळ संपन्न झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धाबांचा पाठला करत असताना प्रिन्स मूव्हीज टेंबोली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 12 आणि येणाऱ्या आता मात्र पाहू शकाल 6 चेंडूमध्ये विजयासाठी 32 ची गरज. आणि बघा, टेंबोलीचे पाठीराखे फार पाणी घेऊन जायचंय, मला वाटतं त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे एका खेळाडूला, पाणी घेऊन जायचंय त्या ठिकाणी. शेवटचे 6 बॉल आणि 32 धावांची गरज असेल. मला वाटतं सबस्टिट्यूट करतायत खेळाडू. राकेश, एक एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी क्रिकेटर, स्पेशलिस्ट विकेट कीपर, बॅटर, अनेक वर्षांपासून या खेळाडूला आपण खेळताना पाहत आलोय जॉली स्पोर्ट कामतगर मधून. आणि बघा, आता इथून सामना जवळजवळ 80% आपल्या बाजूने 80 ने 90% झुकवलेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये, कारण शेवटचे 6 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. आणि हळूहळू आता टेंबोलीचे पाठीराखे मैदान सोडताना तुम्ही पाहतात, हे दृश्य तुम्ही पाहू शकता. परंतु सामना संपलेला नाहीये, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 मध्ये 32 धाबा इथून जोडायच्या आहेत आणि होऊ शकतात. जॉली स्पोर्ट कामतगर संघ, चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, जास्त वेळ आपण इथे खर्च करू नका. स्पीड अप करायचंय, चला सबस्टिट्यूट प्लेअर केलेला आहे. 6 बॉल आणि 32 धावांची गरज. दरम्यान आपण सुधाकर पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. सुधाकर पाटील, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यानंतर जगदीश गोराटकर, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा 12th मॅन फार मेहनत घेतो. मी अनेक साऱ्या स्पर्धांना पाहतो आणि माझा तो आता जवळचा मित्र झालेला आहे. येस, लकी 12th मॅन.
नीरज चौधरी, जगदीश कुराटकर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आदित्य माळी अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 6 बॉल 32 धावांची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. ओहो, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल. सचिन पाटील युवा सेनेचे उपविभाग प्रमुख सचिन पाटील झून अंदुरकी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आज अल्ताफ शेखचा आपण जर विचार केला तर फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र भरपूर त्याच्याकडून चुका घडल्या गेल्या आणि बॅटिंग मध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर आतापर्यंत अल्ताफने 5 डॉट चेंडू खेळलेला आहे आणि तो प्रेशर आता मात्र टेंबोली संघावरती पाहायला मिळतो. या शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकला, हुक केलाय आणि चेंडूला मात्र पाठवलं स्क्वेअरलेगच्या डोक्यावर. 6 धाबांसाठी षटकार. आतापर्यंत आपण विचार केला तर या ठिकाणी 6 मध्ये 32 ची गरज होती आणि आता मात्र 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये विजयासाठी इथून 26 धाबांची गरज आहे. होणार का? सर्वच्या सर्व षटकार जरी आले तरी इथून समीकरण सुटणार नाहीये. प्रशांत वारगडे यांना देखील आपण सन्मानित करतोय झून अंदुरकी. प्रशांत वारगडे आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा माळी तयार. अल्ताफ समोर पुन्हा पूल केलाय, आणखी एक मोठा फटका. हा देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, परंतु हे षटकार सुरुवातीला येणं गरजेचे होते. लागोपाठ दुसरा षटकार अल्ताफच्या बॅटमधून आलाय. 5 नंबर क्रिकेटचा केला. इथून जर एखादा अनलिगल चेंडू आला त्याच्यावरती मोठा फटका आला तर मात्र पुन्हा सामना जिवंत होऊ शकतो. परंतु त्या अनलिगल चेंडूची मात्र या ठिकाणी आता टेंबोलीकरांना वाट पाहावी लागेल, कारण 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि त्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 20 धाबांची गरज आहे. अंकुश वारगडे झून अंदुरकी यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. अंकुश वारगडे झून अंदुरकी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. येणारे 3 बॉल आणि 20 धाबांची गरज आहे. 3ही षटकार आले तरी 18 बनतील, म्हणजे एखादा अनलिगल बॉल इथून आता टेंभोलीकर वाट बघत असतील. परंतु या ठिकाणी आदित्य मालीचा मात्र चांगला समाचार घेतला जातो अल्ताफ शेखच्या वतीने, कारण 2 षटकार त्याच्या बाटपदून चांगल्या प्रमाणे निघाले. हो, तिसरा येणार का? हो, आलाय. मिड विकेटच्या पलीकडे जाणारा लागोपाठचा 3 चेंडूवरती 3 सिक्सर. आईवा झेल देखील पकडलेला आहे त्या ठिकाणी. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण आता आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी या. सोमनाथ भोईर आमचे पोलीस मित्र पिंपळगर गावचे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. लागोपाठ 3 षटकार आलेले आहेत. येणारे 2 बॉल शिल्लक, 14 धावांची गरज आहे. चला, 2 मध्ये 2 जरी मारले तर यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आणि बॉल एका टप्प्याने सीमारेषेच्या पलीकडे चौकार. क्या बात आहे. नवनाथ पागीनं मला वाटतं झेल पकडल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाबा जरूर इथे चौकार आलाय, परंतु प्रथमेश पाटील यांच्या चेहऱ्यावरती आता नाराजी आपण पाहतोय. परंतु मन जिंकली आज अल्ताफ शेखनं. शेवटचा चेंडू शिल्लक, लिगल चेंडूची आवश्यकता जॉली स्पोर्ट कामतकर संघाला आणि अखेर या ठिकाणी तो लिगल चेंडू मात्र आलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे टीम जॉली स्पोर्ट कामतगर संघानं. सो अभिनंदन जॉली स्पोर्ट कामतगर. हार्ड लक प्रिन्स मूवीज टेंभोळी. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सरस पाटील पिंपळकर यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सरस पाटील पिंपळगड तसेच मुकेश नांदुरकर टेंभोलीचे एक लेजंड